नमस्कार मित्रांनो, संवादमधील पंचपाक्षिक या भागामध्ये दुसऱ्या भागात तुमचं स्वागत. पंचपाक्षिक हे एक शास्त्र आहे, त्यामुळे एकाच भागातून सर्व काही आपल्याला शिकता येईल असा गैरसमज मात्र करून घेऊ नये. आपण हे पंचपाक्षिक शास्त्र 5 ते 6 भागातून हळूहळू शिकणार आहोत, कारण काहीही न समजण्यापेक्षा सावकाश शिकून घेतलेले बरे असे मला वाटते. समस्या सोडवणे किंवा पडलेल्या प्रश्नांचे उत्तर शोधणे यासाठी या शास्त्राचा ज्योतिषशास्त्राप्रमाणे उपयोग केला जाऊ शकतो. परंतु त्यासाठी अगोदर हे शास्त्र शिकून घेणे हे योग्य आहे, बरोबर ना? त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकून 5ही भागांचा अभ्यास केला तरच आपल्याला यातून उत्तरे पाहता येतील. गेल्या भागात आपण पंचपाक्षिक या शास्त्राची माहिती करून घेतली होती. पंचपाक्षिक हा ग्रंथात 5 पक्षी, 5 ग्रह, पंचप्राण मनुष्याच्या बाल्यादिक 5 अवस्था, पंचमहाभूते अशी चैतन्य स्वरूपी चराचरात भरून राहिलेला पंचात्मा असा दत्तप्रभू त्यांची स्तुती करून परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद टेंबेस्वामी महाराजांनी पंचपाक्षिक ग्रंथाची रचना केलेली आहे. आज आपण पंचपाक्षिक या शास्त्रात जे 5 पक्षी घेतलेले आहे त्याची एकंदर स्थिती, त्यांचे गुण, वर्ण या गोष्टींचा आपल्या भागातून आपण अभ्यास करणार आहोत. हा अध्याय तसा मुळात बेसिक असल्यामुळे तो पूर्णपणे लक्षात घेण्यासारखा आहे, कारण याच पक्षांच्या एकूण गुणधर्मानुसार प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधता येतात. चला तर मग आपण एक एक पक्षी पाहूया. पंचपाक्षिक शास्त्रामध्ये 5 पक्षी स्वामी महाराजांनी घेतलेले आहेत. शेन, पिंगळ, काक, कुक्कुट व मयूर. आता या पक्ष्यांचे आपण वर्णन पाहू. चला तर मग प्रथम पाहू शेन पक्षी. शेन पक्षी हा शिकारा पक्षी. फॅल्कॉनिडी या पक्षी कुलात या पक्षाचा समावेश होतो. या पक्षाच्या जातीत ससाणा, गरुड असे काही शिकारी पक्षी येतात, पण गिधाड हा पक्षी मृतभक्षक असल्याने या वर्गात तो धरला जात नाही. गिधाड हा पक्षी शिकार न करता मेलेल्यांचे मांस भक्षण करणारा पक्षी म्हणून पंचपाक्षिक या ग्रंथात गिधाड हा पक्षी तसा धरला जात नाही. शेन पक्षाचे ग्रह रवी, मंगळ धरले आहेत. त्याचे स्वर अ, आ आहेत, तर वर्ण क, छ, ड, ध, भ आणि व असे आहेत. या पक्षाचे तत्व भूमी आहे. या पक्षाची दिशा पूर्व व आग्नेय आहे. वर्ण ब्राह्मण कुळात धरला आहे. याची अवस्था बाल्य म्हणजे 5 वर्षापर्यंत असलेल्या बालकाची आहे. त्याचे मित्र पिंगल व मयूर हे आहेत, तर कावळा व कोंबडा हे पक्षी शत्रू आहेत. या पक्षाचे नक्षत्र अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग व आद्रा आहे. या पक्षाचा रंग पिवळा धरला आहे. चिंता मूळ वस्तू आहे, तर हा पक्षी चतुष्पाद म्हणून धरला जातो. या पक्षाच्या तिथी प्रथमा, षष्ठी, एकादशी तसेच नंदा ही आहे. या पक्षाचा वार रविवार व मंगळवार आहे. या पक्षाच्या राशी मेष, सिंह, वृश्चिक आहे आणि हा पक्षी भविष्यकाळ दाखवितो. या पक्षाचा वायू प्राण आहे. या पक्षाचा अंमल शिरोभागावर व दक्षिण बाजूला होतो. या पक्षासाठी मंत्र सद्योजातम प्रबद्धे असा आहे. या पक्षाचे नैसर्गिक बल 36 कला धरले जातात. चेष्टा बल भोजन आहे व स्वामिनी
इंद्रव्रजा वृत्तामध्ये या पक्षाचे वर्णन श्लोकांमधून केलेले आहे. सध्या तरी हे फक्त माहितीसाठी जाणून घेणे आहे, कारण याचा उपयोग पुढे प्रश्न सोडवताना कसा करायचा ते पुढल्या भागातून आपल्याला हळूहळू समजून येईल. या कोष्टकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरून तुम्ही हे कोष्टक डाउनलोड करू शकता व त्याची प्रिंटही घेऊ शकता. आता अशा सगळ्या लिंक दिल्या जातील, त्यामुळे पुस्तकाची तशी आवश्यकता भासणार नाही. आता दुसरा पक्षी पिंगल पक्षी. पिंगल म्हणजे गुभड पक्षी. या पक्षाचे ग्रह चंद्र व बुध आहे. त्याचे स्वर ई, ई म्हणजे दीर्घ ई आहे, तर वर्ण ख, ज, ढ, न, म, श असे आहे. या पक्षाचे तत्व पाणी आहे. या पक्षाच्या दिशा दक्षिण व नैऋत्य आहेत. वर्ण क्षत्रिय कुळात धरला जातो. याची अवस्था कुमार म्हणजे 5 ते 15 वर्षापर्यंत असलेल्या कुमारावस्थेत आहे. त्याचे मित्र कुक्कुट व मयूर हे आहे, तर कावळा हा पक्षी त्याचा शत्रू आहे. या पक्षाचे नक्षत्र पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, फाल्गुनी आहे. या पक्षाचा रंग पांढरा आहे. याचा चिंता जीव धरला आहे, तर हा पक्षी द्विपाद म्हणून धरला जातो. या पक्षाच्या तिथी द्वितीया, सप्तमी, द्वादशी आहे व भद्राही आहे. या पक्षाचा वार सोमवार व बुधवार आहे. या पक्षाची राशी मिथुन, कर्क व कन्या आहे. हा पक्षी भूतकाळ दाखवितो. या पक्षाचा वायू अपान आहे. या पक्षाचा अंमल मुखावर असून डाव्या अंगावर होतो. या पक्षासाठी मंत्र वामदेवाय नमो ज्येष्ठाय असा आहे. या पक्षाचे नैसर्गिक बल 48 कला धरल्या जातात. चेष्टा बल गमन व वसंत तिलक वृत्तामध्ये या पक्षाचे वर्णन श्लोकातून स्वामींनी केलेले आहे. तिसरा पक्षी काक पक्षी. काक म्हणजे कावळा. या पक्षाचे ग्रह बृहस्पती म्हणजेच गुरु आहे. त्याचे स्वर उ व दीर्घ उ आहे, तर वर्ण ग, झ, त, य, प आणि श आहे. या पक्षाचे तत्व अग्नी आहे. या पक्षाच्या दिशा पश्चिम व वायव्य आहेत. वर्ण वैश्यकुळ धरले आहे. याची अवस्था तरुण म्हणजे 16 ते 40 वर्षापर्यंत असलेल्या तरुणाची आहे. त्याचे मित्र मयूर, तर शेन, पिंगल व कुक्कुट हे पक्षी शत्रू आहेत. या पक्षाचे नक्षत्र हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा व अनुराधा आहे. या पक्षाचा रंग लाल आहे. चिंता धातू आहे, तर हा पक्षी पुल्लिंगी व शृंगवान म्हणून धरला जातो. या पक्षाच्या तिथी तृतीया, अष्टमी व त्रयोदशी तसेच जयाही आहे. या पक्षाचा वार गुरुवार आहे. या पक्षाच्या राशी धनु व मीन आहे. हा पक्षी भविष्यकाळ दाखवतो. या पक्षाचा वायू व्यान आहे. या पक्षाचा अंमल हृदयावर असून दक्षिण अंगावर होतो. या पक्षासाठी मंत्र अघोरेभ्योथ घोरेभ्यो असा आहे. या पक्षाचे नैसर्गिक बल 60 कला आहे. चेष्टा बल राज्य आहे व शार्दूल विक्रीडित वृत्तामध्ये या पक्षाचे वर्णन स्वामींनी श्लोकातून केलेले आहे. आता चौथा पक्षी कुक्कुट पक्षी.
कुक्कुट म्हणजे कोंबडा. या पक्षाचा ग्रह शुक्र आहे. त्याचे स्वर ए, ऐ आहेत, तर वर्ण घ, ट, थ, फ, र आणि स असे आहेत. या पक्षाचे तत्व वायू आहे. या पक्षाच्या दिशा उत्तर व ईशान्य आहेत. शूद्रकुळ धरले आहे. याची अवस्था वृद्ध म्हणजे 41 ते 70 वर्षापर्यंत असलेल्या वृद्धावस्थेत आहे. त्याचे मित्र शेन, पिंगल, मयूर हे आहेत, तर कावळा हा पक्षी त्याचा शत्रू आहे. या पक्षाचे नक्षत्र ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा व श्रवण आहे. या पक्षाचा रंग काळा धरला आहे. चिंता जीव आहे, तर हा पक्षी पुल्लिंगी व स्त्रीलिंगी म्हणून धरला जातो. या पक्षाच्या तिथी चतुर्थी, नवमी व चतुर्दशी तसेच रिक्ता असे आहे. या पक्षाचा वार शुक्रवार आहे. या पक्षाची राशी वृषभ व तूळ आहे. हा पक्षी वर्तमान काळ दाखवितो. या पक्षाचा वायू उदान आहे. या पक्षाचा अंमल पृष्ठभागावर असून डाव्या अंगावर होतो. या पक्षासाठी मंत्र तत्पुरुषाय विद्महे असा आहे. या पक्षाचे नैसर्गिक बल 24 कळा धरल्या आहेत. चेष्टाबल निद्रा आहे व हा सुद्धा शार्दूल विक्रीत वृत्तामध्ये या पक्षाचे वर्णन स्वामींनी श्लोकातून केलेले आहे. आता येतो तो 5वा पक्षी, मयूर पक्षी. मयूर म्हणजे मोर. या पक्षाचा ग्रह शनी आहे. त्याचे स्वर ओ, औ आहे, तर वर्ण च, ठ, द, ब, ल आणि ह आहे. या पक्षाचे तत्व आकाश आहे. या पक्षाच्या दिशा ऊर्ध्व व अधर आहे. वर्ण संकर कुळ धरले आहे. याची अवस्था मरणावस्था आहे. त्याचे मित्र पिंगल व कुक्कुट आहे, तर शेन व कावळा हा पक्षी शत्रू आहे. या पक्षाची नक्षत्रे धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा व रेवती आहे. या पक्षाचा रंग चित्र विचित्र असा आहे. याची चिंता मूळ वस्तू आहे, तर हा पक्षी नपुंसक म्हणून धरला जातो. या पक्षाच्या जाती द्विपाद आहे. या पक्षाच्या तिथी पंचमी, दशमी, पौर्णिमा, अमावास्या तसेच पूर्णा आहे. या पक्षाचा वार शनिवार आहे. या पक्षाच्या राशी मकर व कुंभ आहे. हा पक्षी भूतकाळ दाखवितो. या पक्षाचा वायू समान आहे. या पक्षाचा अंमल नाभीखालचा भाग असून मध्यभागावर होतो. या पक्षासाठी मंत्र ईशानहा सर्व विद्यानाम असा आहे. या पक्षाचे नैसर्गिक बल 12 कला धरल्या आहेत. चेष्टा बल मरण आहे व शिखिरिणी वृत्तामध्ये या पक्षाचे वर्णन स्वामींनी श्लोकातून केलेले आहे. अशा तऱ्हेने आज आपण 5ही पक्षांचे वर्णन, त्यांचे गुण, त्यांच्या अवस्था पाहिल्या. या सर्वांचा आपल्याला पुढच्या भागातून उपयोग होणार आहे. पुढच्या 3ऱ्या भागामध्ये आपण ह्या पक्षांमधून मुख्य पक्षी कोण, वारांश पक्षी कोण अशा तऱ्हेने आपण काढू शकतो. धन्यवाद.